विद्यार्थी मित्रो, विषय मराठी इयत्ता 9वी गद्य विभाग, गद्य क्रमांक 10 इंग्लंडचा हिवाळा, इरावती कर्वे या पाठाचा भाग क्रमांक 2 आज आपण पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं इरावती कर्वे जेव्हा इंग्लंडला गेल्या होत्या तेव्हा त्यांना तिथल्या हिवाळ्याचा अनुभव कसा आला तो मांडत असताना असं त्यांनी सांगितलं की भारतातला हिवाळा आणि इंग्लंडमधला हिवाळा याच्यामध्ये काय नक्की फरक आहे. तो फरक आपण पहिल्या भागामध्ये बघितलेला होता, अभ्यासलेला होता. अगदी इंग्लंडमधलं वातावरणाचा विचार करता तिथे फार कमी दिवस आकाश निरभ्र असतं, स्वच्छ सूर्यप्रकाश पडतो. अन्यथा कायम ते ढगाळलेलंच आहे, सूर्याचं दर्शन होत नाही. अगदी वर्षातून 2-3 वेळा तर इतकं धुकं पडतं, इतका काळोख दाटून येतो की इंग्लंडमधल्या ज्या खाडी आहेत त्या खाडींमध्ये असणाऱ्या बोटी एकमेकावरती आपटतात, मुलं रस्ता चुकतात, रस्त्यावरती वाहनांचे अपघात होतात. रस्त्यावरती वाहनं चालवत असताना त्या वाहनांना हेडलाईटचा आधार घ्यावा लागतो. इतकी मोठी आणि वेगळी परिस्थिती ही इंग्लंडमध्ये हिवाळ्यात जाणवते किंवा अनुभवायला मिळते असं लेखिका इरावती कर्वे सांगताना आपल्याला पाहावयास मिळतात. पुढे त्यांनी असं सांगितलं की हिवाळ्यातले कित्येक आठवडे इथला दिवस संधिप्रकाशा इतपत उजेडात असतो. संधिप्रकाश म्हणजे काय, ही काही मी चित्र तुम्हाला दाखवतोय बघा. या संधिप्रकाशामध्ये वातावरणामुळे हा संधिप्रकाश निर्माण होतो. वातावरण नसते तर सूर्योदयाच्या वेळेस एकदम उजेड आणि सूर्यास्तानंतर एकदम अंधार झाला असता. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पृथ्वीच्या पृष्ठाजवळून जाणारे सूर्यकिरण तिच्या वक्रपृष्ठाने अडवले जाते किंवा अडवले जातात. परंतु उंच वातावरणातून जाणाऱ्या सूर्यकिरणाचे वातावरणातील धूळ, पाणी, हिम इत्यादींच्या कणामुळे व हवेच्या रेणूंमुळे प्रकिरण होऊन ते पृथ्वीच्या पृष्ठाकडे विखुरले जातात. हाच संधिप्रकाश होय. पण आपण संधिप्रकाश समजून घेत असताना अगदी साधा आणि सरळ सोपा अर्थ त्याच्यातला समजून घ्या. सूर्योदयापूर्वी सूर्याची किरणं पृथ्वीवरती पडण्यापूर्वीचा असणारा उजेड म्हणजे रात्र संपते, पहाट होते. रात्र आणि पहाट यांच्या सांध्यावरची वेळ ही संधिप्रकाशाची वेळ आहे. पुढे पहाट आणि सूर्य उगवत असतानाची वेळ ही संधिप्रकाशाची वेळ आहे. दिवसभराच्या सूर्याच्या प्रकाशानंतर सूर्य जेव्हा अस्ताला जातो किंवा सूर्यास्त व्हायला लागतो तेव्हा सूर्यास्त होणं आणि सायंकाळला प्रारंभ होणं किंवा रात्रीकडे आपली वाटचाल होणं हा जो सांध्यावरचा वेळ आहे किंवा सांध्यावरचा जो प्रकाश आहे याला संधिप्रकाश म्हणतात. जर असा वातावरणाचा जर प्रकाश नसता तर सूर्य उगवताना जसा बॅटरीचा आपण प्रकाश टाकतो किंवा घरामध्ये लाईट ऑन करता क्षणी जसा प्रकाश पडतो तसा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती पडला असता आणि सूर्यास्तानंतर सूर्य अस्ताला जाता क्षणी पृथ्वीतलावरती अंधाराचं साम्राज्य तयार झालं असतं. पण ते तसं होताना दिसत नाही. सूर्य उगवतानाही अगदी मंद गतीने प्रकाश हळूहळू पृथ्वीवरती पसरायला सुरुवात होतो. तसं अस्ताला जातानाही तो त्याच गतीने अस्ताला जातो. परिणामी इथं सांध्यावरती या दोन प्रकाशांची जी भेट होते ती संधी आहे, तो सांधा आहे. आणि त्या संधी प्रकाशासारखं वातावरण साधारण त्यांनी सांगितलं की इंग्लंडमध्ये आपल्याला पाऊस मिळतंय. कित्येक आठवडे इथला दिवस संधिप्रकाशा इतपत उजेडाचा असतो. सायंकाळचा आपल्याला माहिती आहे की सूर्यास्ताला गेल्यानंतर बाहेरचा जो उजेड आहे तो उजेड संधिप्रकाशाचा असतो. या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव तसाच छायेचाही. प्रकाश पुरेसा नसल्या कारणास्तव छाया पडत नाही. छाया म्हणजे सावली, आपली सावली पडत नाही.
निरनिराळ्या उद्यानातून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे, पर्णहीन पानं नसलेली, पण एकाचीही सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याबरोबरच अगदी त्याला चिकटून सावली असते, हे आपल्याकडचं वर्णन आहे. पण इंग्लंडमध्ये त्यांनी काय सांगितलं तर या संधिप्रकाशामध्ये प्रकाशाचाही अभाव आहे, तसंच छायेचाही अभाव दिसतो. पर्णहीन वृक्ष उभे जरी असले तरी त्यांची सावली खाली हिरवळीवरती पडत नाही. आपल्याकडे रखरखीत ऊन आहे, त्याचबरोबर अगदी त्याला चिकटून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की दृष्टी ठरत नाही, पण प्रत्येक चालणारे माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी चालत वा धावत असते. दिव्याच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरलेली असते. प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमय, तर दुसरी बाजू छायेची व निवाऱ्याची, असा विरोध आपल्याला सतत दिसतो. आपल्याकडे हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जेव्हा सूर्याची किरणं आपल्याकडे पडतील तेव्हा साधारण तुम्ही बघत असाल की आपल्या इथल्या झाडांची सावली कशी पडते किंवा सावलीला आम्ही कसा निवारा घेतोय. पण ही परिस्थिती भारतातली आहे. इंग्लंडमध्ये याच्या उलट परिस्थिती असलेली इथं इरावती कर्वे आपल्याला इथं सांगताना दिसतात. प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमय, तर दुसरी बाजू छायेची व निवाऱ्याची, असा विरोध सतत दिसतो. आगगाडीतून प्रवास करताना बघावे, उन्हाच्या वेळी टेलिग्राफच्या तारावर बसताना पक्षी नेमके खांबाची सावली पडलेली असेल तेथेच खांबाला चिकटून बसलेली आढळतात. सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा पूर्वेकडून किरणं ही पश्चिमेकडे आपल्याला पडताना दिसतात, तेव्हा सावली प्रत्येक झाडाची सूर्योदयाच्या काळामध्ये पश्चिमेकडच्या बाजूला पडताना दिसते. जसजसं सूर्य अस्ताकडे जाईल, पश्चिमेकडे झुकेल, तसतशी सावली ती पूर्वेकडे पडताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे पक्षी, माणसं, कुठलाही सजीव आपल्याला किंवा आपलं स्वतःचं त्या उन्हापासून संरक्षण करण्याकरिता ज्या बाजूला सावली पडलेली असेल त्या बाजूला ते निवारा घेताना पाहावयास मिळतात. इथं पक्ष्यांचंही वर्णन त्यांनी आपल्याला दिलेलं दिसतं. पायी चालणारी माणसे घराची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्याच्या बाजूने चालतात. झाडाखाली दाट छायेच्या काळ्या चंद्रकळेवर लख्ख प्रकाशाचे गोल गोल कवडशे खडीसारखे चमकतात. पण येथे सावली पडेल इतका लख्ख प्रकाश महिनेच्या महिने पडत नाही. हे इंग्लंडमधल्या हिवाळ्याचं वैशिष्ट्य आहे. तिथं मुळातच प्रकाश जो पडतोय, अगदी कित्येक आठवडे जो प्रकाश पडतोय तो संधी प्रकाश इतपत आहे. संधी प्रकाश मी मगाशी म्हटलं तसं सूर्यास्त झाल्यानंतर जेव्हा रात्रीकडे आपण वाटचाल करतो तेव्हा सांध्यावरचा जो प्रकाश आहे त्याला संधी प्रकाश असा आपण म्हणतो. तो पुरेसा इतकासा असत नाही की ज्याची सावली पडेल किंवा ज्याच्या उजेडामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येतील, असा तो असत नाही. असं म्हणून त्याला लेखिकेने तिथं संधी प्रकाश म्हटलेलं दिसतं. पण भारताचं वर्णन करत असताना, भारतातल्या हिवाळ्याचं वर्णन करत असताना त्यांनी सांगितलं की कसं ऊन पडतंय किंवा उन्हाच्या तो प्रकाश कसा आहे, मग या उन्हापासून संरक्षण करण्याकरिता प्रत्येक सजीव कसं आपलं स्वतःचं संरक्षण करतो, हे त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं दिसतं. इथं संधी प्रकाशाची काही मी चित्र तुम्हाला दाखवलेत. पुढे बघूया. एक दिवस मी या उद्यानातून त्या उद्यानात भटकत भटकत सेंट जेम्स बगीचात पोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत होते. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश पडला होता. एकाएकी मला चमत्कारिक वाटले की प्रकाश खालून वर फाकला आहे. मी परत नीट भोवताली वर पाहिले. खरेच आकाश अभ्राच्छादित होते. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा मागमूसही नव्हता, पत्ता सुद्धा नव्हता. पण आकाशामध्ये पडलेला उजेड हा फाकल्यासारखा वाटत होता, पसरल्यासारखा, खालून वरती पसरल्यासारखा तिथं वाटत होता असं त्या सांगतात. म्हणजे सेंट जेम्स बगीच्यामध्ये एक दिवस त्या जेव्हा फिरण्याकरिता भटकंती करण्याकरिता गेल्या तेव्हा त्यांनी हे सगळं वातावरण अनुभवलेलं होतं. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश होता आणि एकाएकी चमत्कारिक वाटलं, आश्चर्यचकित वाटलं की प्रकाश खालून वरती गेलाय. तुम्ही सायन्समध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट ही कन्सेप्ट समजून घेतली असावी, ही संकल्पना तुम्ही समजून घेतली असावी. म्हणजे प्रकाशाचं परावर्तन कसं होतं, प्रकाशाचं अपवर्तन कसं होतं, हे तुम्ही सायन्समध्ये अभ्यास करत असताना समजून घेतलं असावं. ते इथं आपल्याला साधारणतः लक्षात येते.
खरंच आकाश अभ्राच्छादित होते. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा मागबूज नव्हता. खाली तळ्याच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचला होता. हिवाळ्यातलं तिकडचं वातावरण आहे. व त्यातून परावर्तन पाहून प्रकाश सर्वत्र फाकला होता. म्हणजे वरचा जो मूळचा उजेड आहे तो उजेड त्या बर्फावरती पडलाय आणि बर्फातून ती लाईट रिफ्लेक्शन झाली, परावर्तित झाल्या कारणास्तव ती पुन्हा रिफ्लेक्ट झाली, परत जशी तशी वरती गेल्या कारणास्तव तो खालून प्रकाशाचा झोत वरती गेल्यासारखा वाटत होता, असं लेखिका इथं सांगताना दिसतात. त्यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला. या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात. कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला व तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेल्या ताटव्यावरून व हिरव्या कुरणावरून पडला म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यासमोर नाचते. वसंत ऋतूत हा सेंट जेम्स बगीचा आहे लंडनमधला. हे वातावरण तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं बघा. वरचा जो प्रकाश आहे तो प्रकाश पाण्यामध्ये पडला आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन हे वरती होताना दिसतं. ही इतकं स्वच्छ आणि नयनरम्य दृश्य हे तुम्हाला या चित्राच्या माध्यमातून बघायला मिळू शकतं. पुढे त्यांनी सांगितले की वसंत ऋतूमध्ये जी फुलं फुलतात त्यांच्या ताटव्यावरती असा जर प्रकाश पडला तर अगदी रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यासमोर नाचते. पण तरीही इथल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडच्या सृष्टीतले रंग यात फरक आहे. येथे सर्व रंग जरा मंद आणि सौम्य वाटतात. तुम्ही जर बघितले हे तुमच्या लक्षात येईल बघा. हे मंद आणि सौम्य कलर आहे. फार याच्यात भडकपणा जाणवत नाही, कारण तितका भडकपणा तिथल्या वातावरणामध्ये सुद्धा नाही. त्यामुळे किती तुम्ही बघितलं तर डोळ्याला अतिशय आल्हाददायक वाटतं. हे चित्र तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा. म्हणजे कितीतरी आपल्या डोळ्यामध्ये ते साठवून ठेवावं असं आपल्याला वाटताना पाऊस मिळतं. आपल्या इकडच्या उन्हामध्ये फारसा आपण हे बघू शकत नाही, आपल्या डोळ्याला ते सहनसुद्धा होत नाही. येथे सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात, जशा दाट छाया, पण आपापल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक अशा त्या भासताना आपल्याला दिसतात. ही छायासुद्धा तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते बघा. ती भडकपणा नाही, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा अगदी रखरखीतपणासुद्धा आपल्याला तिथं जाणवत नाही. म्हणून लेखिकेने या रंगांना अतिशय सौम्य आणि अतिशय शांत अशी उपमा दिलेली आपल्याला पाऊस मिळतं. इथे काही वसंत ऋतूत फुललेली फुलं मुद्दा म्हणून तुम्हाला मी दाखवण्याकरिता आणलेत. म्हणजे त्यांचं एकूण रूप बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल बघा. त्याच्यातला देखणेपणा आणि त्याच्यातलं सौंदर्य हे आपल्याला न्याहाळून बघता येतं किंवा आपण ते बघू शकतो. असं हे वसंत ऋतूत फुलांनी भरलेला ताटव्यावरून हिरव्या कुरणावरून तो प्रकाश पडला म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी ही डोळ्यासमोर नाचते. पण तरी इथल्या सृष्टीतले रंग आणि आपल्याकडच्या सृष्टीतल्या रंगांमध्ये फरक आहे. इथले सर्वच रंग जरा मंद आणि सौम्य आहेत असं त्यांनी सांगितलं, पण आपापल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक अशा त्या भासताना दिसतात. इथं हा आपला स्थूल वाचनाचा पाठ संपतोय. या पाठामध्ये आपण काय बघितलं तर लेखिकेने इंग्लंडमधला हिवाळा अनुभवत असताना त्यांनी इंग्लंडचा हिवाळा आणि भारतातला हिवाळा याचं तुलनात्मक पद्धतीने अभ्यास आपल्यासमोर मांडला. मग तिथं हिवाळ्यामध्ये पडणारं धुकं आणि आपल्याकडे पडणारं धुकं, आपल्या इकडचं असणारं वातावरण आणि इंग्लंडमधलं असणारं वातावरण, आपल्या इकडचं असणारा एकूण वातावरणाचा भाग किंवा आपल्या इकडचं असणारे प्रकाशाचा उजेड किंवा आपल्या इकडचं असणारं एकूण सूर्याची किरणं, त्याच उलट इंग्लंडमध्ये काय परिस्थिती असते याचं थोडक्यात वर्णन या पाठाच्या माध्यमातून केलं आपल्याला पाऊस मिळतं. इथे एकूण ह्या पाठाचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की इंग्लंडमधला हिवाळा, तिथलं धुकं, तिथलं वातावरण, त्या वातावरणानुरूप तिथं असणारी आजूबाजूची सृष्टी, आजूबाजूचा निसर्ग हे कसं आहे आणि आपल्या इकडचं वातावरण, आपल्या इकडचं हिवाळा, आपल्या इकडचं धुकं, त्यानुरूप इथलं असणारं वातावरण कसं आहे याचा अभ्यास अतिशय सखोलपणे आणि अतिशय चांगल्या भाषेमध्ये लेखिकेने या पाठाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेलं पाऊस मिळतं. ठीक आहे, या पाठाचा अभ्यास करा, ऐका आणि याचा स्वाध्याय सोडवा.